कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सगळ्या विजेत्यांचं मी अभिनंदन करतो आणि मान्यवरांचे आभार। मी सगळ्यांना विनंती करतो की एकत्रित फोटोसाठी आपण रंगमंचावरच थांबायचं आहे। नक्की काय शिस्त आहे डोक्यात? नाही, मी तुझ्या केलेल्या अपमानाचा बदला तू सहज घेऊ शकत होतास। ताराला आता या फेरीत बाद करून काय ना, मी माझ्या पोरीला शब्द दिलाय आणि काही झालं तरी तो मी मोडू शकत नाही। आणि मलाही असं आता वाटतंय की आपल्यातले जे हे युद्ध आहे ते थांबायला हवं। काय युद्ध तर अजून सुरू झालंय आणि इतक्यात हार मानली? हार पत्करलीस तू? जोवर मी तुला पूर्णपणे उद्ध्वस्त करत नाही ना, तोवर हे युद्ध थांबणार नाही। आणि अजून तुला पूर्ण उद्ध्वस्त करायचं बाकी आहे। त्यामुळे मी हे युद्ध थांबूच देणार नाही। बर देवा, बारीक लक्ष ठेवा। चल तारा, गाडीत बस। सावली, थांब जरा, माझं काम आहे तुझ्याकडे। काय काम आहे? अरे, पुढच्या कार्यक्रमाचं नियोजन करायचंय ना आम्हाला। सावलीच बघते ना ते सगळं, त्यामुळे थोडं काम आहे। ते झालं की मी स्वतः सोडीन ना तिला घरी। हा हो, चालेल ना, हरकत नाही, आम्ही पुढे होतो। येतो। चल। गाडीत बस। अगं, कुठे चाललीस? चल बाहेर ये। काय झालं माई? बाहेर ये। माई काय झालं? काय चाललंय तुझं? हा, म्हणजे तुम्ही कशाबद्दल बोलताय? वा, तारा, यालाच म्हणतात वेड पांघरून पेडगावला जाणे। खरंच माहिती नाही तुला काय चाललंय ते? हा, तुला माहित होतं ना जगन्नाथ तिथे परीक्षक म्हणून येणार आहे ते? नाही माई, मला ह्याबद्दल काहीच माहित नव्हतं। हो, कसला भोळेपणाचा आवंटे ही। खरंच तुला माहित नव्हतं? हा, तुम्हाला काय वाटलं ग, या भैरवी वजाला मूर्ख बनवणार तुम्ही? तुमचं प्लॅनिंग मला कळत नाहीये। जगाला ओरडून ओरडून सांगायचंय ना तुम्हाला की मुळात ताराचा आवाज ताराचा नाहीये, तो सावलीचा आवाज आहे। हाच प्लॅन आहे ना तुमचा? नाही माई, जगन्नाथजी तिथे येणार आहेत किंवा त्यांच्या मनात काय सुरू आहे याबद्दल मला काहीच माहित नव्हतं। तिथे ते आले आहेत हे त्यांना समोर बघितल्यावर मला कळलं। एक नंबरची खोटारडी आहेस तू। माई, मी विठुरायाची शपथ घेऊन सांगते, मी खोटं नाही बोलत आहे। मला याबद्दल खरंच माहित नाहीये। ठीक आहे, मानलं। काय वाटतं, विठ्ठलाची शपथ नाही ना खोटे खाणारी? बर, ए कुठे निघालीस? ठीक आहे, मान्य, तुला यातलं काही माहित नव्हतं। या सगळ्यात तुझा काही हात नाही।
पण शेवटी हे सगळं केलं कुणी? तुझ्या मानलेल्या बापाने केलं ना हे सगळं. मग आता त्याची शिक्षा तर द्यायला लागेल ना. बापाची शिक्षा लेकीला. मग आता तुझी शिक्षा ही आहे, आता या सुनसान जंगलात तू एकटीनं जायचंस. पायी जायचं. राहते चुली बस गा. तू असायला हवं होतंस गाल का तिथे. म्हणजे ना त्या भैरवी वजेच्या चेहऱ्यावरचा जो काही रंग उडाला होता ना, बघण्याजोगा होता. तू मिस केलंस. नाही, छान आहे. पण मला एक कळत नाही जगन्नाथ, म्हणजे तारा तुमच्या समोर उभी होती, तुम्ही तिला विदाऊट माईक गायला लावलं, मस्त फसली होती जाळ्यात ती. ताराला गाता येत नाही हे माहीत असून सुद्धा तिचं बिंग फोडण्याची एवढी छान संधी तुम्ही गमावलीत कशी? आणि नुसती संधी नाही गमावली तर तिला फायनल राऊंडला सुद्धा पाठवलं. एक मिनिट, तुम्ही जे हसताय म्हणजे तुमच्या डोक्यात नक्की मोठं काहीतरी शिजतंय, बरोबर? अलका, शत्रूला कधी सावध करायचं नसतं. त्याच्या आत्मविश्वासाचा जो पतंग आहे ना, त्याला हवा द्यायची खूप. मग तो चुका करत 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 असा उडत जातो उडत जातो उडत जातो. आणि एका बेसावत क्षणी तो पतंग कापायचा. कळलं? तुमचं हे सगळं बोलणं ऐकून मला वाटतंय तुमचा पुढचा प्लॅन रेडी आहे. रेडी नाहीये, तयारी सुरू आहे. कारण काय आहे ना, भैरवी वजेने त्या ताराचं आयुष्य खूप हुशारीनं उभं केलेलं आहे. त्यामुळे तिच्या इमारतीची एक वीट काढून होणार नाही. ती अख्खी बिल्डिंग ढासळली पाहिजे. म्हणजे जगाला दाखवता येईल की भैरवी वजेची ही बिल्डिंग आतून कशी पोकळ होती. नाही, हे सगळं ठीक आहे, पण आज सावलीचं काय होईल त्याचा विचार केलाय? त्रास होईल लेकीला. होऊ दे, हो, होऊ दे. अंगावरची जखम स्वच्छ करताना त्रास होतो, तिलाही होईल. कळलं ना? आतापर्यंत तिच्या डोळ्यातलं पाणी बघून शांत बसायचो, पण त्याचा काही फार फरक पडला नाही. तिचं दुःख काही कमी झालं नाही, वाढत गेलं. एकदा तिच्या समोरचा हा डोंगर फोडला ना दुःखाचा, मग काही नाही करावं लागणार. बाकी तो आहेच. देवा, बारीक लक्ष ठेवा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.